ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। श्री क्षेत्र शिर्डी याच पावनभूमीत आधुनिक काळातले महान संत आणि अवतारी पुरुष श्री साईबाबा सुमारे 150 वर्षांपूर्वी अवतीर्ण झाले. आपल्या अवतार काळात अवर्णनीय लीला करून त्यांनी असंख्य भक्तांना या भवसागरातून तारून नेलं. आज देखील करोडो साई भक्तांना दैनंदिन जीवनात साई कृपेची प्रचिती पदोपदी येत असते. त्यामुळेच धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळतात त्यांचं मन भाव घेत असतं ते परम कृपाळू श्री साईबाबांच्या चरणी. वाहतुकीची आधुनिक साधने उपलब्ध असूनही लक्षावधी भक्त साईंची पालखी खांद्यावर घेऊन अक्षरशः शेकडो मैल पायी प्रवास करून शिर्डीस येत असतात. मात्र त्यांचं विशाल स्वरूप नजरेस पडतं ते श्री साईबाबांच्या काळापासून चालत आलेल्या सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या प्रसंगी. मुंबई शहरातून सुमारे 35 ते 40 साई भक्त मंडळ मुंबई ते शिर्डी असा पायी प्रवासाचा उपक्रम दरवर्षी करत असतात. साई श्रद्धेच्या दिंडीचा तो एक अपूर्व असा सोहळा असतो. थोडके नव्हे, सुमारे 25,000 भाविक या दिंडीत नेमानं सहभागी होत असतात. इतक्या मोठ्या संख्येनं आणि तो देखील 10 दिवसांचा प्रवास म्हणजे किती कल्पकतेनं आणि योजकतेनं पूर्वतयारी करावी लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी. पूर्वतयारी म्हणून आम्हाला जे आमचे 10 दिवसाचे 20 मुक्काम आहेत, म्हणजे दर दिवशी दुपारी आणि दर दिवशी रात्री हे जे मुक्काम आहेत ते पूर्वतयारी म्हणून आम्हाला अगोदर महिनाभर जाऊन ते सांगावे लागतात की आम्ही अमुक दिवशी अमुक वेळी म्हणजे दुपारी किंवा रात्री तुमच्याकडे येतोय. म्हणजे पाण्याची व्यवस्था, थोडीशी साफसफाई, छोट्याशा गोष्टी ज्या नॉमिनल आहेत त्या तिकडून होतात. बाकी अन्नधान्य म्हणा किंवा कॅटरिंगला लागणारे कामगार कर्मचारी हे सगळे आमच्याकडे असतात. अशा प्रकारे अनेक दिवस पूर्वतयारी केल्यावर जेव्हा प्रत्यक्ष प्रस्थानाचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा उजाडतो तेव्हा भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. एकीकडे दिंडीत सहभागी होणारे भक्ती मार्गाचे पथिक आपल्या सामान सुमानासह दाखल होत असतात, तर दुसरीकडे श्री साईबाबांच्या सागरसंगीत पूजेची तयारी सुरू असते. साईबाबा आणि इतर आराध्य दैवतांना अभिषेक करून त्यांची भक्तिभावे षोडशोपचारे पूजा केली जाते. दिंडीची पालखी फूल पत्र माळांनी सुशोभित करण्यात येते. साईंच्या प्रतिमेची पालखीत प्रतिष्ठापना होते. आरतीच्या गजरानं अवघा परिसर श्रद्धेनं भारून जातो. साईंच्या पालखीचं दर्शन घ्यायला अमाप गर्दी लोटते आणि पालखीचं प्रस्थान होतं. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर साई भक्तीची गुढी घेऊन निघालेल्या या दिंडीकरांचं चौकात जोशानं स्वागत केलं जातं. मुंबईची नगरदेवता अर्थात श्री सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन भक्त मंडळी शिर्डीच्या दिशेनं कूच करतात. विविध मंडळांच्या असंख्य भक्तांनी मुंबईचे छोटे मोठे रस्ते खुलून जातात. साई नामाचा गजर आणि रंगीबेरंगी आतषबाजीनं आसमंत दुमदुमून जातो. असं वाटतं जणू अवघं शहरच साई रंगानं रंगून गेलं. दिंडीचा पहिला मुक्काम होतो तो मुंबईच्या वेशीवर अर्थात ठाणे शहराच्या आसपास. प्रवासाचा हा पहिलाच दिवस असल्यानं पाय दुखू लागतात व शरीर थकून जातं.
पण मनात मात्र दाटून राहतो तो फक्त आनंद, शिर्डीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचा. ह्याच आनंदात सर्वजण निद्रेच्या अधीन कधी होतात हे कुणाला समजतच नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडते ती नव्या उत्साहाची किरणं घेऊन. भक्त मंडळी स्नान संध्यादी कर्म आटोपेपर्यंत वेळ झालेली असते ती सकाळच्या पूजेची. समाधी मंदिरात पूजा करतात त्याप्रमाणे आम्ही पूजा करतो. बाबांना स्नान वगैरे घालून त्यांची पूजा वगैरे करून नंतर मग आम्ही आरती करतो. आरती झाल्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात होते. पूजा संपन्न झाल्यावर पुढील मार्गक्रमणासाठी पुन्हा एकदा भक्त मंडळी व साईंची पालखी सज्ज होते. दिंडीच्या सर्वात पुढे असतं ते पालखीचं निशाण. त्या पाठोपाठ असते सुशोभित अब्दागिरी, मग पालखी आणि त्यामागे अवघे दिंडेकरी. मुंबई आग्रा महामार्ग. पण महामार्ग म्हणजे धोका, अपघात असं एक समीकरणच आपल्या मनात घट्ट बसून गेलंय. मग इतक्या मोठ्या संख्येनं प्रवास करताना या मंडळींना अपघाताची भीती वाटत नाही का? काही अनुचित प्रसंग घडू नये म्हणून काय काय काळजी घेतली जाते? खरं म्हणजे चालणारा प्रत्येक पदयात्री त्याची काळजी घेतो, पण तरी एक ऑर्गनायझेशन म्हणून आपल्याला त्यांना सांगावं लागतं की रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला. बाबांबरोबर त्यांना पोहोचवण्याची जिम्मेदारी आमच्या या पदाधिकाऱ्यांची असते. त्याला व्यवस्थित कुठेही न त्रास होता, न दुखापत होता, तो बाबांकडे कसा जाईल व त्यापासून तो ज्या इच्छेसाठी आलाय, त्यांनी मनाची इच्छा बाळगली आहे, तर ती इच्छा त्याची पूर्ण होण्यासाठी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने येतोची सहकार्य करत असतो. एकीकडे ही भक्त मंडळी वाटचाल करत असतानाच मंडळाचे काही कार्यकर्ते, ज्यांना सेवाराम म्हटलं जातं, एका अत्यंत महत्वाच्या कामात गुंतलेले असतात. ते म्हणजे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून सगळ्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करणं.